मुंबई पुणे नॅशनल हायवेवर अपघातानंतर झालेली भांडणं सोडवायला गेलेल्या पोलिसालाच मारहाण करून पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार आहेत। मुंबई पुणे नॅशनल हायवेवर रविवारी एक इनोव्हा गाडी दुसऱ्या गाडीला धडकली आणि भांडणं सुरू झाली। त्यावेळी वाहतूक पोलीस सामील झाले। प्रकाश भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते, पण इनोव्हातल्या तरुणांनी सामील यांनाच धक्काबुक्की केली आणि त्यानंतर या मुजोर तरुणांना गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेत असताना या तरुणांनी दुसरीकडेच गाडी नेली। अखेर सामील यांनी गाडीचा हँडब्रेक ओढून गाडीतून बाहेर उडी मारली, पण तेवढ्यात या तरुणांनी गाडी भरधाव वेगात पुढे नेली। सामील यांनी तातडीनं पुढे असणाऱ्या खंडाळा पोलीस चौकीला फोन केला आणि झाल्या प्रकरणाची माहिती दिली। खंडाळा पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र इनोव्हा वाहन चालकानं तिथलाही पोलिसांच्या अंगावर गाडी घातली। मग खालापूर टोल नाक्यावरच्या पोलिसांनी पाठलाग करून या गाडीला पकडलं। पवन भोईर, नरेश गायकवाड आणि राजेंद्र मानेरकर यांना अटक करण्यात आली आहे, तर बाबू गायकवाड आणि शैलेश गायकवाड हे दोघं अजूनही फरार आहेत। काही वाहन चालकांनी अपघातामध्ये समजून सांगत असताना एका पोलीस नाईक सामील प्रकाश, जे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत, त्यांना पळून नेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदरची गाडी खालापूर टोल नाका येथे खंडाळा पोलीस चौकीच्या मदतीने खंडाळा वाहतूक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आलेली आहे। त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याकरता लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 307, 363, 353, 332 नुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।